नमस्कार. सत्यपरिचितमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. राजकारणात कायमचा मित्र किंवा कायमचा शत्रू हा कोणीच नसतो. कायमचे असतात ते म्हणजे हितसंबंध. हित जुळले की मैत्री आणि हित नाही जुळले की सुरू होतो राजकीय संघर्ष. असाच काही राजकीय संघर्ष मीरा भाईंदरमध्ये पाहायला मिळत आहे. भाजपचे आमदार नरेंद्र मेहता व शिवसेनेचे आमदार तथा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्यात देखील अशाच प्रकारचा संघर्ष पाहायला मिळत आहे. दोन्ही आमदार गेल्या अनेक दिवसांपासून एकमेकांवर आरोप करत आहेत. तसेच या दोघांमध्ये शाब्दिक युद्ध दिवसेंदिवस वाढत चाललं आहे. महसूल मंत्री आदरणीय चंद्रकांतजी बावनकुळे साहेबांनी ही सगळी आपल्या समोर बसलेली ती आदिवासी मंडळी आहेत, त्यांच्या जमिनीच्या संदर्भात चौकशी करून अहवाल सादर करण्याच्या सूचना केल्या होत्या आणि त्यानंतर माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी या सगळ्या वर्सोवा येथील आदिवासींच्या जमिनीबद्दल सर्व चौकशी केली. प्रामुख्यानं ही सगळी आदिवासी मंडळी माझ्याच विधानसभा मतदारसंघामध्ये आहे, परंतु त्या आदिवासींचं असं मत आहे की आमच्या ज्या जमिनी आहेत त्या आम्हाला परत मिळाव्यात, कारण त्या जमिनीवर त्यांचा उदरनिर्वाह आहे. या जमिनीवर ते शेती करत होते गेल्या अनेक वर्षापासून आणि ह्या मूळ आदिवासींच्या ताब्यात असलेल्या जमिनी परत आता राज्य शासनानं त्यांना द्याव्या. महसूल खात्याच्या अधिकाऱ्यांना आणि प्रामुख्यानं तहसीलदारांना त्यांनी सूचना देणं गरजेचं आहे की ताबडतोब हे जे सगळे मूळ आदिवासी आहेत त्यांच्या जमिनी त्यांच्या ताब्यामध्ये देणं गरजेचं आहे. आज या ठिकाणी हे लोक आले ते थोडेसे घाबरलेल्या मनस्थितीमध्ये. काल हे आपले जमिनीवर जेव्हा सगळे आदिवासी बांधव गेले होते, आमच्या भगिनी सुद्धा गेल्या होत्या, तेव्हा त्यांना तेथील जो कोणी वॉचमन होता त्या वॉचमननी त्यांना कोंडून ठेवलं आणि कोंडून टाळं मारलं. त्याचे व्हिडिओ सुद्धा आलेले आहेत आणि हे स्वतःच्याच जमिनीवर जेव्हा ती मंडळी जातात तेव्हा त्यांना कोंडून ठेवण्याचा कुठला प्रकार आहे, म्हणजे काय चाललंय ह्या मीरा भाईंदर महापालिका हद्दीमध्ये हेच कळत नाही. हे कायदा व सुव्यवस्था अशा प्रकारे जर वेशीवर टांगली जात असेल तर ते चुकीचं आहे आणि तेही एक कॅबिनेट मंत्री. माझ्या मतदारसंघामध्ये असे प्रकार घडत असतील तर ते निश्चितपणे चुकीचं आहे. मला असं वाटतं की आता या प्रकरणामध्ये आमदार नरेंद्र मेहता, त्यांची 7-11 कंपनी आणि त्याचबरोबर त्यांचे जे भागीदार ते केळुसकर आहेत, त्याचबरोबर मनोज पुरोहित आहेत आणि त्याचबरोबर जिल्हा तहसीलदार गौंड आहेत, अजून एक त्याच्यामध्ये दोषी दाखवलेला आहे. तर हे जी काही मंडळी आहे या मंडळींवर ताबडतोब गुन्हे दाखल करून या सर्व आदिवासींच्या जमिनी ज्या आहेत त्यांना परत देणं हे राज्य शासनाचं कर्तव्य आहे आणि त्यामुळे या गोष्टींचा पाठपुरावा करून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी निश्चितपणे त्यांच्या सोबत आहे. परंतु ह्या आदिवासींना आपल्या जमिनीवर जाण्यापासून वंचित करणं, ते गेल्यानंतर त्या ठिकाणी त्यांना कोंडून ठेवणं, हे कायदा व सुव्यवस्थेला दृष्टीनं पोलिसांना, कारण मी स्वतः सिनियर PI श्री राहुल पाटील यांना फोन करून सांगितलं की या आदिवासींना संरक्षण द्या. भले ठीक आहे, कायदेशीर प्रक्रिया जी आहे ती होत राहील, परंतु तोपर्यंत यांना कुठल्याही प्रकारे त्यांच्यावर अन्याय होता कामा नये, त्यांना न्याय मिळाला पाहिजे. आणि मी स्थानिक आमदार आहे, शेवटी राज्याचा मंत्री म्हणून माझी काही जबाबदारी आहे आणि कोणी किती मोठा व्यक्ती आहे त्या व्यक्तीनं जर यांच्यावर अन्याय केला तर त्यांना न्याय मिळवून देण्याची माझी भूमिका आहे. आणि त्यामुळे मी या अधिवेशनाच्या दरम्यानच महसूल मंत्र्यांना आणि गरज पडली तर माननीय मुख्यमंत्र्यांना सुद्धा विनंती करणार आहे, यांच्या जमिनी यांना कशा काय लवकरात लवकर परत मिळतील आणि आपला उदरनिर्वाह त्या माध्यमातून कसे काय करतील याची जबाबदारी आता मी घेतलेली आहे आणि तसं मी त्यांना वचन दिलेलं आहे. मीरा भाईंदरमध्ये एक गाव आहे चेना गाव. त्या ठिकाणी सरनाईकचं बेकायदेशीररित्या इको सेन्सिटिव्ह मध्ये परवानगी ना घेता रिसॉर्ट आणि बंगल्याचं काम चालू आहे. त्या भागामध्ये आदिवासींची जमीन होती, त्यातला एक कुटुंब आदिवासींचं त्यांना सरनाईकने जमीन घेतली. त्यामध्ये जगदीश स्वातास नावाचे एक व्यक्ती होता, त्यांनी त्यांना घरं द्यायचं कबूल केलं आणि सरनाईकला अंगावर त्यांनी मँग्रोव्ह कापून इलिगल घरं बांधली व्हियांग कंपनीनी. आणि त्या घराला महापालिकेने नोटीस सुद्धा दिलेली आणि कारवाई सुद्धा करणार आहे. फॉरेस्ट डिपार्टमेंटने सुद्धा नोटीस दिली की मँग्रोव्हवर ही घरं बांधली गेलेली आहे.
त्या व्यक्तीला माहीत पडलं की आता आमचं घर जमीन तर घेतली सरनाईकनी आणि घरही आता आज नाही तर उद्या तुटणार आहे, या टेन्शनमध्ये येऊन त्यांनी सुसाईड केलेलं आहे. सरनाईकवर धिक्कार आहे की आपला स्वतःसाठी एका व्यक्तीला सुसाईड करायला लावलं, म्हणून सरकारने त्याचा राजीनामा घ्यावा, नाही तर सरनाईकनी नैतिकताने राजीनामा द्या आणि नाही दिलं तर मग शहरामध्ये आम्हाला नाईलाज मोर्चा काढावा लागेल. सर, काल आदिवासी बांधवांनी तुमच्यावरती गैरव्यवहाराचा आरोप केला, त्याबद्दल काय करू? बघा, सरनाईकनी त्यांचा मतदारसंघ आहे, तिकडची लोक आहेत, त्या आदिवासीला आमिष दाखवून की जे काय त्यांनी एकूण 3 तक्रार केली होती. 2 तक्रारमध्ये कुठले तथ्य नाही, हे कलेक्टरने निष्पन्न काढलं. 1 तक्रारमध्ये कलेक्टरने हे नाही सांगितलं की गडबड आहे की घोटाळा आहे, त्यांनी सांगितले याच्यात अनियमितता झालेली आहे, पण तो त्यांचा एकतर्फा निर्णय म्हणजे होता माहिती. ज्यावेळी आम्हाला समजलं तर त्या सर्व शेतकऱ्यांना आम्ही बोलवलं, त्यांना समजून सांगितलं. त्या सर्वांनी जाऊन ज्याबद्दल आक्षेप घेतलाय त्या सर्व शेतकऱ्यांनी जाऊन कलेक्टरला आणि तहसीलदाराला लेखी स्वरूपात दिलं की आम्ही आमची तक्रार मागे घेतोय, आम्ही गैरसमजुतीने तक्रार दिली होती. म्हणून मला विचारलं तर आता कुठलाही प्रश्न त्यातला राहिलेला नाही आहे आणि हे सगळे बिनबुडावेचे आरोप आहेत. धन्यवाद. विशेष म्हणजे मीरा भाईंदर शहरातील आदिवासी पाड्यांमध्ये या आमदारांशी संबंधित असलेल्या काही कंपन्यांचे प्रकल्प सुरू आहेत. मात्र हे प्रकल्प सुरू होण्या अगोदर जे आदिवासी लोक आहेत त्यांच्यासोबत जो हा जमिनीचा व्यवहार झाला, त्यामध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाला, तसेच त्यांची फसवणूक करण्याचा आरोप देखील या दोन्ही आमदारांनी एकमेकांवर केलेला आहे. आपण का त्याला राहू? तो आमची जागा आमच्याच महाराष्ट्रामध्ये येऊन आमच्या जागा हडप करणार, हे मी करून देणार नाहीये. माझी जागा आणि मी साहेबांना सांगते आमची जागा आम्हाला दे, आणि जो फसवणूक करतात आहे त्यांना तुम्ही कारवाई करा त्यांच्यावरती. आतापर्यंत तुम्ही गप्प का होते? 7.5 एकड़ की जगह है हमारी. ओ उनको कुछ नहीं बताया गया, खाली उनके पास है हम लोग व्यवहार करते इतना पैसा देते, ये लोग को क्या पता. 12 लाख रुपए दिए. धमकी नाही. 2017 पासून ते 2026 बाजार भावाच्या प्रमाणे आता किती जागेची रक्कम होते आणि तुम्हाला अजून किती? आता आजच्या भावात बघायला 50 करोड आहे त्याची जागेची किंमत आहे. आता दोन्ही बाजूंकडे होणारे हे आरोप प्रत्यारोप कुठे जाऊन थांबतात, तसेच या राजकीय संघर्षाला कोणतं वळण मिळतं याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.